बाबा आहे ना कुणासाठी काय करतात ते तुम्हाला नाही कळणार. कधी कळणार? सगळ्या झाल्यानंतर कळणार. काही कशासाठी केला. अच्छा, मी काय वैद नाही का, मी काय एवढं शिकलेलं नाही, मी काय डॉक्टर नाही, पण जर का मी बिमारीवर ग्रंथ लिहिला, त्याला ग्रंथच म्हणू शकतो आपण, 108 बिमाऱ्यांचा विलाज लिहिला आणि लोक आज त्याला वापरतात आणि त्यांना साक्षरचा फरक पडतो. आणि डॉक्टर लोक येतात कार्यक्रमला, डॉक्टर लोक येतात विचारायला, हे कोण करू शकतो? हे सद्गुरूच करू शकतो. मी बाबांना विचारतो, बाबा काय करू? बाबा म्हणतात त्याला सांग हे करायला. आता चांगलं आठवण आली, पोट दुखण्याचं आहे ना, एक कहाणी सांगतो. मला परवीन इसके पेट में है ना 10 साल से दर्द करता है. जाम लोक डॉक्टराकडून दवा घेतली, सगळे हे केले, काय होत नाही. वैद्यकडून घेतला, डॉक्टरकडून सगळ्याकडून घेतला, काय होत नाही. म्हटलं तेरे घर का माले के ऊपर एक कुर्सी पड़ा है जिसका 3 पैर है, वो निकाल, वो तोड़ के जलाओ. तर त्यांनी बायकोला सांगितलं उसको तोडो और जलाओ. आणि त्यांनी त्याच्यात काहीतरी घासलेट बिटलेट टाकून आग लावली. त्याने तिकडे आग लावली ना, इकडे याच्या पोटात थंड वाटतो. अरे बोलते मेरा पेट ठंडा हो रहा है, मेरा पेट ठंडा हो रहा है. अरे बोले रुक, तेरा दर्द बंद हो रहा है. तर दादा, आपले लास्टचे 2 जे पार्ट आपण अपलोड केले, साईबाबाचे तुम्ही जे अनुभव सांगितले, त्या सकट जे लोकांना मध्ये मध्ये रेमेडीज पण तुम्ही सांगितलेत, तर ते बरेच लोकांना आवडलेत आणि कॉमेंट्स खूप छान आहेत आपल्या पॉडकास्टवरती. तर आजचा पण जो पॉडकास्ट आहे, लोकांचे कॉमेंट्स होते की त्यांना अजून अनुभव ऐकायचे. तर आजच्या पॉडकास्टमध्ये पण आपण थोडे अनुभव शेअर करू, त्या सकट मध्ये मध्ये तुम्ही तर रेमेडीज द्यालच. तर आज काय असणार आहे अनुभव? ओम साईराम. ओम साईराम. अनुभवाचं कसं आहे का, 1990चा मी तुम्हाला अनुभव सांगितला का बाबाची भेट कशी झाली. त्यानंतर मी जेव्हा जेव्हा शिर्डीला जायचो, बरोबर आहे ना, तेव्हा बाबा काहीतरी कामाला लावायचे, काहीतरीच म्हणजे माणूस विचार नाही करत असं कामाला लावणार. आणि बाबा कुणासाठी काय करतात आपल्याला माहित नाही. बरोबर. हो. असं होतं फार वेळाला. आता एक वेळाची गोष्ट अशीच आहे ना, म्हणजे आता तुम्हाला गोष्ट सांगायला बसलो ना का तुम्हाला असं वाटेल की काय याच्या जीवनात काय चाललंय, म्हणजे एवढं सोपं नाही. त्याला आपण करून घेणं सोपं नसतं. एक दिवस मी बसलो होतो द्वारका माईला. कदाचित ती ज्याच्या मी विषय सांगतो कदाचित ते ऐकती, पण आता तर वयस्कर असतील, पण त्यांना ते आठवण येईल. तर आपण द्वारकामाईमध्ये गेलो ना का तिकडे एक खांबा आहे बाबाचा. ते चूल आहे आणि एक खांबा आहे, त्याला टेकून बाबा बसायचे जेवण बनवायला. का मी तिकडे बसलो होतो आणि तेवढ्यात माझ्या बाजूला येऊन आहे ना एक बाई बसली आणि त्याच्या बाजूला एक पोरगी. हे जी गोष्ट मी म्हणतो ना, त्या टायमाला मी पण एकदम यंग होतो 90ला, कारण 30 वर्ष अगोदरची गोष्ट आहे का. आणि ती पोरगी पण समजा माझ्याच वयाची, आणि ती त्याच्यात त्या बाजूला बसली. थोड्या वेळात बाबांचा आवाज आला. बाबा म्हणतोय त्याचा हात धर. आणि म्हटलं कुणाचा? अरे ते पोरीचा हात धर बोलतो. अरे म्हटलं काय बाबा, लोक काय म्हणतील हात धरायचा म्हणजे. अरे धर म्हणतो ना. आता माणूस कसं असतं, गोंधळात येतो, आपण ओळखत नाही काय नाही, त्याचा हात कसं काय धरायचा. मग मी काय आयडिया केली, मी त्या बाईला सांगितलं म्हटलं तुमच्या ते पोरीचा हात माझ्या हातात द्या. का त्यांनी पण सहज उचलून दिला आणि मी धरला. आणि बाबा म्हणाले का माझं नामस्मरण कर. मग मी बाबांचं नाव मनात बोलायला लागलो, ओम साई ओम साई ओम साई. त्याच्यानंतर 5 मिनिटानंतर बाबा म्हटलं सोड त्याला आणि हे दोघांना सांग का मंदिरच्या परिसराच्या बाहेर जायचं. मी त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही उठा दोघं इकडून आणि मंदिरच्या परिसराच्या बाहेर जा, इकडे थांबायचं नाही. बाबा बोलले त्यांना दम मार, बाहेर काढ त्यांना. म्हणून मी पण जरा असं रागातच सांगितलं म्हटलं तुम्ही उठा आणि सरळ बाहेर जा, या परिसरात पण बाहेर जा. ते पण उठून गेले. आता झालं प्रकरण. अरे म्हटलं काय बाबा तुम्ही पण काय पण करायला लावता. अरे बोलतो आता बस, आता नामस्मरण कर. नाही मग तिकडे नामस्मरण बाबांचं करत बसलो. नंतर मी संध्याकाळी घरी जायला निघालो. त्या टायमाला मी बसने जायचो, तर तिकडे ते नीता ट्रॅव्हलची बस असायची. तर मी तिकडे थांबलो होतो बस धरायला. संध्याकाळी समजा एक 6-7
वाजले असतील. तेवढं ती ही जी गोष्ट आहे ना दुपारची आहे, ओके 1 वाजताची. आणि संध्याकाळी 5-6 वाजता मी थांबलो होतो आणि ती बाई आली आणि माझे पाय पडायला लागले. अरे म्हटलं काय झालं, तुम्ही पाय कशाला पडता? तेव्हा त्यांनी जी मला कहाणी सांगितली ना, का माझी मुलगी 2 वर्षापासून त्याला हे नव्हता, हौसत नव्हता. ओके. ती काही काम नाही करायची, कुठे पण बाथरूम करायची, त्याला काही माहीतच नाही पडायचं. ओके. कोणाशी बोलायची नाही, कोणाची काय नाही. आणि तुम्ही हात धरला आणि आम्ही परिसराचा बाहेर गेलो का त्याला मासिक गेली, म्हणजे असं पिरियड गेला. आणि मी त्याला हॉटेलमध्ये नेला, त्याला आंघोळ घातली आणि त्याला झोपवली. उठल्यानंतर ती एकदम बरी आहे, म्हणजे पहिल्यासारखी. ओके. नॉर्मल झाली, एकदम नॉर्मल. मग ती पोरगी पण पाया पडायला. अरे म्हटलं मला मी काय नाही केला, तुम्ही जा बाबांकडे, ते बाबांनी केलाय चमत्कार, मला तर काही माहीतच नाही पडत. तुम्हाला बाबांनी सांगितलं हात धरा, मी हात धरला. तुम्ही जाऊन बाबांना म्हणजे तुम्ही थँक्यू करा, मी नाही काय केला. हे अशी गोष्ट म्हणजे बाबा आहे ना, कुणासाठी काय करतात करेक्ट, ते तुम्हाला नाही कळणार. बरोबर आहे. ते तुम्हाला कळणार नाही. कधी कळणार? सगळ्या झाल्यानंतर कळणार काही कशासाठी केला. करेक्ट. ही जी अशी कहाणी आहेत ना, आज लोक म्हणतात ना का अरे बाबा तू अच्छा मी काय वैद नाही, का मी काय एवढं शिकलेलं नाही, मी काय डॉक्टर नाही. पण जर का मी बिमारीवर ग्रंथ लिहिला, त्याला ग्रंथच म्हणू शकतो आपण, बरोबर. 108 बिमाऱ्यांचा विलाज लिहिला आणि लोक आज त्याला वापरतात. खरं. आणि त्यांना साक्षरचा फरक पडतो. आणि डॉक्टर लोक येतात कार्यक्रमला, डॉक्टर लोक येतात विचारायला, हे कोण करू शकतो? राईट. हे सद्गुरूच करू शकतो. बरोबर. एवढं नॉलेज. ते जे लोक म्हणतात ना का जुन्या जमान्यामध्ये जसं इस्रायली म्हणतात का तोरात हे झाला, आकाशातनं उतरला, कुराण आकाशातनं उतरला, तसं ही जी बिमारीची बुक आहे ना, हे बाबांनी आकाशातून उतरवलेली आहे. कारण ते मला सांगत गेले आणि मी करत गेलो. करेक्ट. आणि लोक बरं व्हायला लागले. बरोबर. तर म्हणजे त्या टायमाला जे लोक म्हणतात ते चुकीचं नाही. राईट. जे त्या टायमाला लोक म्हणतात ना का व्हायब्रेशन, ते चुकीचं नाही. हे 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 जे प्रचिती आहे ना, हे कधी होतं? हळूहळू तुमचा विश्वास कायम होतो. आता एकाचा पाय सुजत होता, ऑफिसमध्ये आला, आत्ता 6 महिन्या पहिल्याची गोष्ट आहे, वर्षभर पहिल्याची. ते श्रीवास्तव म्हणून आहे इकडे, तुमच्या तिकडे ठाण्याला ते कासरवाडीला जातात. ओके. ओके. ते आले, अरे बोलतो परवीनबाई तुम इतना सब करता, इलाज मेरा पैर सूज रहा है. म्हटलं तुम्ही एक काम करो, वो युरिक ॲसिड आहे, त्याला युरिक ॲसिडनी पाय सुजायचा. ओके. मी बाबाला विचारलं बाबा काय करू? बोलो काय नाही, त्याला सांग सुपारी खिशात ठेव. ते आपण जे पूजात सुपारी ठेवतो ना, कच्चा सुपारी, ते खिशात ठेव. मी त्याला सांगितलं खिश जेब में रखो सुपारी, नाही सुजेगा. त्यांनी ठेवला. आठवड्यानंतर सांगतो अरे अभी सुचताही नाही आहे. हे विलाज आहे, हे विलाज आहे. अच्छा, एक सिंपल चीज आहे ना, आता तुमच्या घरी समजा तुम्हाला इन्फेक्शन झाला, खोकला सर्दी झाली, थोडा 1-2 दिवसानंतर तुमच्या घरातल्या दुसऱ्या लोकांना पण होतो. करेक्ट. त्याला इन्फेक्शन आहे. हो. बरोबर आहे. पण तेच जागेला तुम्हाला झालं, तुम्ही निलगिरीचं तेल आणायचा, हे मेडिकलमध्ये भेटतो, ॲपेलेक्स्टिक ऑइल म्हणतात त्याला. ओके. ते आणायचा. ते आणून आपल्या घरातले जेवढे पडदे आहेत ना, पडदे चादर, त्याच्यावर थोडं थोडं लावून टाकायचं. अच्छा. का त्याचा जो वास येतो ना, त्या वासने ते जंतू मरतात. ओके. मग ते इन्फेक्शन नाही, तुमचं पण बरं होणार. ओके. ओके. तुम्ही काही दवा न घेता पण तुमचं बरं होणार. तुम्ही रुमालामध्ये लावा आणि असा श्वास घ्या किंवा कपड्यात लावून घ्या. कारण ते जंतू आहेत ना, ते हव्यात आहे, ते हव्यात पसरतात. मग तुम्ही निलगिरीचा तेल लावला का ते मरतात. बरोबर. तसंच जर का तुम्ही निलगिरी लावून तुमचं अंग बरोबर होतो, तर मग बाबांनी सांगितलं सुपारी ठेवून युरिक ॲसिड बरोबर होतो. करेक्ट. कारण युरिक ॲसिड वाढतो कसाला, आपली जी बॉडी आहे ना, आपली बॉडी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिकवर काम करते. आणि आपला ओरा आहे ना, त्या ओरातनं ते वेव्स जातात.
अंगात समजा कुठली वेव्ज असेल का ज्याच्याने ऍसिड वाढतो, तर सुपारी ठेवली का ती वेव्ह थांबते, मग ऍसिड वाढत नाही. करेक्ट. हे सगळं सायन्स आहे. बरोबर. आता पुढे जाऊन आहे ना एक सायन्सवर आपण व्हिडिओ आपण टाकणार. हो. धर्म आणि नॉलेज हे काय वस्तू आहे. आज मी समजा सायंटिस्ट आहे, बरोबर आहे. मी हे कॅल्क्युलेटर बनवला, बरोबर आहे. हे बनवायला मला लागले 5 वर्ष. किती? 5 वर्ष. 5 वर्ष. एकदा हे बनल्या नंतर त्याला 10 लोक बनवतील. हो हो. करेक्ट. 10 लोक बनवतील आणि 1000 लोक विकतील. 1000 लोक विकतील. तसं धर्माचं आहे. धर्माला जाणून घेणारा माणूस एक असेल, त्याला वर्षानुवर्ष लागतो जाणायला. नंतर त्याला विकायला किती टाइम लागतो. करेक्ट. जे आता असं सांगायला नको, लोकांना असं वाटेल का काय म्हणतो म्हणून. जे पूजा पद्धती आहे आपली, बरोबर आहे ना, ते विकणं आहे. ज्यांनी ते पूजा पद्धती बनवली त्यांनी किती टाइम त्याला दिला, किती शार्प झाला. आज कोणी समजा गणपती स्तोत्र बनवला का, ते स्तोत्र बनवताना पहिला तो इनलाईट झाला, पहिला त्याची आत्मा जागृत झाली, त्याच्यानंतर बनवला. राईट. आणि त्याचं तुम्ही बेनिफिट घ्या. हे कॅल्क्युलेटर बनवला, याच्यात तुम्ही बेनिफिट घ्या, बरोबर आहे ना. आणि याच्यात तुम्ही 2 पैसे कमवा, विका, चालेल. पण जर का तुम्हाला स्वतःला जर का ते नवीन काहीतरी घडवायचं असेल का, तुम्हाला ते शिकावं लागेल. बरोबर. ते शिकावं लागेल. रीतिरिवाज जे आहे ना ते विकणं आहे. हो. आणि काही घडवणं ते धर्म आहे. हे फरक आहे. राईट. तुम्हाला विकायला रोज विकावं लागेल. तुम्हाला जर का तुम्ही बाबाला जाणून घेतला तर तुम्हाला बाबाला एकदा दिवसात बोलवावं लागेल, ओम साईराम. ओके. पण तुम्ही जाणून नाही घेतला आणि तुम्हाला फक्त त्याचा उपयोग करायचा आहे, तर तुम्ही 10 वेळा बोला आणि उपयोग करा. काय नाही. तुम्ही 100 माळा करा. तुम्ही एक मनात प्रकल्प घ्या का बाबा हे मी माळा करतो ना, माझं एक काम झाला पाहिजे. तुम्ही 100 माळा करा, तुमचं काम होणार. जर संकल्प घेतात तिकडे संपला, तिकडे प्रकरण संपला. जिकडे तुम्ही देवाकडून काय मागितला आणि तुमची ते डिमांड पूर्ण झाली, तिकडे तुमचा तो संकल्प तुटला. त्याच्यानंतर तुम्ही करत नाही. कारण कसं आहे का, तो सब्जेक्ट पुरता होता, एका सब्जेक्ट पुरता होता. जो माणूस देवाला जगात शोधतोय ना, त्याला जगात प्रचिती भेटणार, पण देव नाही भेटणार.